नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या विशाल संरचनेतून एक खूप वेगवान आणि संक्षिप्त प्रवास करणार आहोत. आपल्यासमोर राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाच्या कलमांची यादी आहे. आपला उद्देश आहे की प्रत्येक कलमाचा क्रमांक आणि त्याचा विषय स्पष्टपणे आणि वेगाने जाणून घेणे, जेणेकरून आपल्या मनात घटनेचा एक आराखडा तयार होईल. चला तर मग हा वेगवान आढावा सुरू करूया. अगदी बरोबर. याला आपण राज्यघटनेचे ब्लूप्रिंट समजायला हरकत नाही. आज आपण प्रत्येक कलमावर सविस्तर चर्चा करणार नाही, तर त्याचा मूळ उद्देश काय आहे हे फक्त नमूद करणार आहोत. या जलद उजळणीमुळे आपल्याला संपूर्ण रचनेची एकसंध कल्पना येईल. सुरुवात करूया भाग 1 पासून. उत्तम. भाग 1, संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1. भारत म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ असेल. कलम 2. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम 3. नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नावे बदलणे. महाराष्ट्राची निर्मिती याच कलमाद्वारे झाली हो ना? एकत्व. कलम 5. संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. कलम 6. पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. कलम 7. भारतातून पाकिस्तानात गेलेल्या स्थलांतरित व्यक्तींचे नागरिकत्व. कलम 8. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचे नागरिकत्व. आणि कलम 9. परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होणे. कलम 10. नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे. आणि शेवटचं कलम 11. संसदेला कायद्याद्वारे नागरिकत्वाचे नियमन करण्याचा अधिकार. तर हा झाला पाया. आता वळू या सर्वात महत्वाच्या भागाकडे. भाग 3, मूलभूत हक्क. याची सुरुवात होते कलम 12 पासून. हो. कलम 12, राज्याची व्याख्या. कलम 13. मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे रद्दबातल ठरणे, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. बरोबर. आता यात पहिला हक्क, समानतेचा हक्क. कलम 14, कायद्यापुढे समानता. कलम 15. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 16. सार्वजनिक म्हणजे सरकारी नोकरीत समान संधी. कलम 17. अस्पृश्यता नष्ट करणे, आणि हा एक गुन्हा आहे. बरोबर. कलम 18. पदव्यांची समाप्ती, अर्थात लष्करी आणि शैक्षणिक पदव्या सोडून. यानंतर येतो स्वातंत्र्याचा हक्क. हो. कलम 19. 6 प्रकारचे स्वातंत्र्य, म्हणजे भाषण, एकत्र जमणे, संघटना, संचार. हो. निवास वगैरे. कलम 20. अपराधाबद्दल दोषसिद्धीबाबत संरक्षण. आणि कलम 21. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण. हा सर्वात व्यापक हक्क मानला जातो. आणि याचंच एक पुढचं पाऊल म्हणजे कलम 21 शिक्षणाचा हक्क. अगदी बरोबर. कलम 22. काही विशिष्ट परिस्थितीत अटकेपासून आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण. आता पुढचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23. मानवी तस्करी आणि वेठबिगारीस मनाई. कलम 24. कारखान्यात किंवा धोकादायक ठिकाणी मुलांना कामावर ठेवण्यास मनाई, म्हणजे बालकामगार विरोधी कायदा. यानंतर धर्म स्वातंत्र्याचा हक्क. हो. कलम 25 ते 28. यात सदस विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धार्मिक व्यवहार पाहणे आणि धार्मिक शिक्षण याबद्दल तरतुदी आहेत. पुढे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 30. अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क. आणि या सगळ्या हक्कांचं संरक्षण करणारं कलम. कलम 32. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. म्हणजे मूलभूत हक्क बजावण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार. हो. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी याला संविधानाचा आत्मा म्हटलं आहे. वा. तर हे होते मूलभूत हक्क. आता भाग 4, मार्गदर्शक तत्वे. यातलं पहिलं कलम 39. समान कामासाठी समान वेतन आणि उपजीविकेची साधने. कलम 39 सर्वांसाठी समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. कलम 40. ग्रामपंचायतींचे संघटन. हा तर MPSCचा आवडता प्रश्न आहे. खरंय. कलम 44. समान नागरी कायदा. कलम 45. 6 वर्षांखालील बालकांचे संगोपन आणि शिक्षण. कलम 50. न्यायदान हे कार्यकारी मंडळापासून वेगळे ठेवणे. आणि कलम 51. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे संवर्धन. छान. तर हक्कांनंतर आता कर्तव्यांकडे. भाग 4 हो. यात एकच कलम आहे, कलम 51 11 मूलभूत कर्तव्य. बरोबर. आता आपण प्रत्यक्ष सरकारच्या रचनेकडे वळूया. भाग 5 केंद्र सरकार.
सुरुवात राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींपासून. कलम 52. भारताचा राष्ट्रपती. कलम 54. राष्ट्रपतींची निवडणूक. कलम 61. राष्ट्रपतींवरील महाभियोग. कलम 63. भारताचा उपराष्ट्रपती. आणि एक महत्वाचा अधिकार कलम 72. राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार. आता मंत्रिमंडळ कलम 74 आणि 75. राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांची नियुक्ती. कलम 76. भारताचा महान्यायवादी. पुढे संसद कलम 79. संसदेची रचना म्हणजे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. अगदी. कलम 80. राज्यसभा, कलम 81. लोकसभा. कलम 85. अधिवेशन बोलावणे, सत्र समाप्ती आणि लोकसभा विसर्जित करणे. कलम 89. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कलम 93. लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड. कलम 100. कोरम किंवा गणसंख्या एकूण सदस्यांच्या 110. कलम 108. संयुक्त अधिवेशन. कलम 110 धनविधेयक. आणि कलम 112. वार्षिक वित्तीय पत्रक म्हणजेच बजेट. एक खास अधिकार. कलम 123. राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. आता न्यायव्यवस्था आणि कॅग. कलम 24. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना. कलम 129. अभिलेख न्यायालय. कलम 143. राष्ट्रपतींचा सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार. आणि कलम 148. नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे CAG. तर हे झालं केंद्र सरकार. आता भाग 6 राज्य सरकार. कलम 153. राज्यपाल. कलम 161. राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार. कलम 163 आणि 164. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. कलम 167. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. कलम 169. विधान परिषद निर्माण करणे किंवा बरखास्त करणे. कलम 214. राज्यासाठी उच्च न्यायालय. आणि कलम 226. उच्च न्यायालयाचा रेट्स काढण्याचा अधिकार. आता आणखी खालच्या स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था. हो. कलम 243 ते 243 ओ. पंचायत राज. आणि त्यातच कलम 243 के. राज्य निवडणूक आयोग. बरोबर. आणि कलम 243 झेड एच ते 243 झेड टी. सहकारी संस्था. आता केंद्र आणि राज्यांमधील संबंध. कलम 246. 7वे परिशिष्ट. यात अधिकारांची वाटणी आहे. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. कलम 262. आंतरराज्य नद्यांच्या पाणी वाटपाचे विवाद. कलम 263. आंतरराज्य परिषद. कलम 280. वित्त आयोग. आणि एक महत्वाचं कलम 300 अ. मालमत्तेचा हक्क, जो आता केवळ कायदेशीर हक्क आहे. आता काही महत्वाच्या घटनात्मक संस्था, आरक्षण आणि आणीबाणी. घटनात्मक संस्था. कलम 324. निवडणूक आयोग. कलम 315. केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग. आता आरक्षण आणि आयोग. कलम 330. लोकसभेत SC/ST आरक्षण. कलम 332. विधानसभेत SC/ST आरक्षण. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. कलम 338 ब. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. आता आणीबाणीच्या तरतुदी. कलम 352. राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356. राष्ट्रपती राजवट. आणि कलम 360. आर्थिक आणीबाणी. आता शेवटचे 2 महत्वाचे मुद्दे. घटनादुरुस्ती आणि विशेष तरतुदी. कलम 368. संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार. आणि कलम 371(2). महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतुदी. म्हणजेच विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळे.